मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईमध्ये धडकल्यानंतर तिकडे नागपूरमध्ये ओबीसी समाज एकवटल्याचं पाहायला मिळालं। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाला आजपासून सुरुवात झाली आहे। नागपूरच्या संविधान चौकात हे साखळी उपोषण सुरू झाले, तर पुण्यामध्ये झालेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीत ओबीसींची संघर्ष यात्रा काढण्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आलंय। एवढ्या मोठ्या जनसमुदायाचा कुठल्या प्रकारचा दबाव त्यांच्यावरती येऊन त्याच्यामध्ये कदाचित बदल होऊ शकतो अशी शंका आमच्या मनामध्ये असल्यामुळे आम्ही आमच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करण्याकरता आजपासून या ठिकाणी साखळी उपोषण करतोय। ओबीसी समाजामध्येच आमचा अंतर्भाव व्हावा हा जो बालहट्टा आहे याच्या विरोधामध्ये आज इथे ओबीसी महासंघाने आंदोलन केलंय। उडारलेल्या तशा जातींचा समावेश जर ओबीसी मध्ये झाला तर जे खरे ओबीसी आहेत, जे अजूनही फारच मागासलेले आहेत, त्यांच्यावर तो अन्याय होईल। तुमच्या ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे ते सांगा, नाहीतर या आमदार खासदारावरती ओबीसी बांधव त्यांच्यावरती बहिष्कार करतील, बायकॉट करतील। दोन समाज एकमेकापुढे येऊन उभे राहिलेले आहेत, अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात उभी राहू नये आणि म्हणून ओबीसी समाजालाही आपल्याला सांभाळावं लागेल, मराठा समाजालाही न्याय द्यावा लागेल। महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलनाचा वणवा पेटताच ओबीसींनीही आरक्षण बचावचा नारा दिलाय। मराठ्यांचं मुंबईत आंदोलन सुरू असतानाच ओबीसी समाजानंही नागपुरात साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची जरांगे पाटलांची मागणी चुकीची असल्याचं म्हणत ओबीसी महासंघानं आंदोलन छेडलंय। मराठ्यांच्या दबावाला बळी पडून सरकार कोणता तरी चुकीचा निर्णय घेईल अशी भीती ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केली आहे। त्यांची जी मागणी आहे त्या मागणीलाच आमचा विरोध आहे। ते ओबीसी मधनं आरक्षण मिळावं अशी जी आग्रहाची मागणी करताय। मागच्या वेळेस सुद्धा अशा प्रकारचा या महाराष्ट्रामध्ये संघर्ष उभा राहिला होता आणि शेवटी आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करू शकलो होतो। सरकारने आम्हाला लिहून देऊन आश्वस्त केलं होतं की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही। सरकार आजही त्याच्यावरती ठाम आहे, परंतु एवढ्या मोठ्या जनसमुदायाचा कुठल्या प्रकारचा दबाव त्यांच्यावरती येऊन त्याच्यामध्ये कदाचित बदल होऊ शकतो अशी शंका आमच्या मनामध्ये असल्यामुळे आम्ही आमच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करण्याकरता आजपासून या ठिकाणी साखळी उपोषण करतोय। ओबीसी महासंघाच्या आंदोलनाला नागपूरचे भाजप आमदार आशिष देशमुख यांनीही सक्रिय पाठिंबा दर्शवलाय। ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यावं हा जरांगे पाटलांचा बालहट्टा असल्याची टीका यावेळेला देशमुख यांनी केली आहे। तर काँग्रेसचे गडचिरोलीचे खासदार नामदेव किरसान यांनीही ओबीसींच्या आंदोलनात सहभागी होत आंदोलनाला पाठिंबा दिलाय। सरकार प्रतिबद्ध आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता मराठा समाजाला देखील आरक्षण 10% देण्यात आलं। या 10% मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये आज मुला मुलींना सरकारी भरतीमध्ये असेल किंवा ऍडमिशनमध्ये फायदा देखील मिळताना आपण पाहत आहोत। पण ओबीसी समाजामध्येच आमचा अंतर्भाव व्हावा हा जो बालहट्टा आहे याच्या विरोधामध्ये आज इथे ओबीसी महासंघाने आंदोलन केलंय। आमच्यासारख्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांना नक्कीच यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि पूर्णपणे आमचं समर्थन या आंदोलनाला नक्कीच आहे। पूर्वी त्यांची मागणी अशी होती की मराठ्यांना आरक्षण द्या। आरक्षण देण्यात आलेलं होतं, परंतु ते न्यायालयामध्ये टिकलं नाही आणि न्यायालयामध्ये टिकलं नसल्यामुळे आता त्यांची अशी मागणी आहे की ओबीसी मध्ये त्यांचा समावेश करण्यात यावा। परंतु धनाढ्य जातींचा किंवा ज्या सुरुवातीपासूनच उडारलेल्या तशा जातींचा समावेश जर ओबीसी मध्ये झाला तर जे खरे ओबीसी आहेत, जे अजूनही फारच मागासलेले आहेत, त्यांच्यावर तो अन्याय होईल म्हणून या आंदोलन या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। कोणाचंही असं म्हणणं नाही की मराठ्यांना आरक्षण देऊ नका। मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, परंतु दुसऱ्याच्या हिस्स्यामध्ये नेऊन देणं हे बरोबर नाही, उचित नाही। ओबीसी महासंघानं दिलेलं निवेदन परिणय फुकेंनी सरकारचा प्रतिनिधी म्हणून स्वीकारलं। ओबीसींच्या मागण्या आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोहोचवणार असल्याचं त्यांनी सांगितलं। ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नसल्याचं म्हणत परिणय फुके यांनी ओबीसी महासंघाच्या नेत्यांना आश्वस्त केलंय। या माध्यमातून मी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आश्वस्त करणार आहे की ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागू देणार नाही, कुठेही धक्का लागणार नाही आणि कोणी कितीही मोठं आंदोलन केलं, कोणी किती हे केलं तरी संविधानाच्या बाहेर कोणतीही सरकार जाऊ शकणार नाही। महायुतीची सरकार ही ओबीसींच्या पाठीशी खंबीर उभी आहे।
ही मराठ्यांच्या पाठीची खंबीर उभी आहे. मराठा समाजाला EWS मध्ये आरक्षण आधीच दिलेलं आहे आणि ओबीसी समाजालाही त्यांचं 27% आरक्षण अबाधित ठेवण्याचं काम राज्य सरकार करणार आहे. तर दुसरीकडे जरांगेंच्या आंदोलनाला ओबीसी नेते आंदोलनानं उत्तर देणार आहेत, कारण लवकरच ओबीसींची संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. पुण्यात ओबीसी नेत्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये आरक्षणासाठी संघर्ष यात्रा काढण्यावर एकमत झालं. ओबीसींच्या बैठकीत 6 ठराव झाल्याचं बैठकीनंतर ओबीसी नेत्यांनी सांगितलं. या राज्यामध्ये 55 ते 56% असणारा ओबीसी समाज, म्हणजे तुम्ही जरांगेच्या 12 ते 15% असणाऱ्या जरांगेच्या आंदोलनाला तुम्ही घाबरता आणि जर त्या आंदोलनाला घाबरून जर राज्य सरकार ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसत असेल तर या 55% ओबीसींची संघर्ष यात्रा माळेगावच्या खंडोबाहून तर ती मुंबईपर्यंत जाईल आणि ती राज्य सरकारला झेपणारी नसेल. चॅलेंज होतो हे गॅजेटियर तुम्ही समोर घ्या, मी समोर घेतो. त्या हैदराबाद गॅजेट मी आंतरवालीला असताना मी काढलं होतं. त्याच्यामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या वेगळी, कुणबी समाजाची वेगळी. साताराचं गॅजेट आत्ता माझ्या गाडीत मी आत्ता तुम्हाला 2 मिनिटात दाखवू शकतो. याच्यामध्ये मराठा समाजाच्या चालीरीती, त्यांना कशा क्षत्रिय आहेत ते वेगळं, कुणबी वेगळं. उलट हे गॅजेटेर आणा. मला या जरांगेंना या सगळ्यांना मला विचारायचं की ते गॅजेटर काय ते समोर तुमच्या मीडियाच्या समोर तर काळं का गोरं काहीतरी आणा ना तुम्ही. गॅजेट नाही ते गॅजेटेर आहे. सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, माढ्याचे आमदार अभिजित पाटील, माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकी, संदेश क्षीरसागर, तो पापडे आमदार कोण, विजय पंडित, बंडू जाधव, अंबादास दानवे, आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, निलेश लंके. तुमचं ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे? कैलास पाटील, सुरेश धस, तुमचं ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे ते सांगा. नाहीतर या आमदार खासदारावरती ओबीसी बांधव त्यांच्यावरती बहिष्कार घालतील, बायकॉट करतील. तर मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्यासंदर्भात मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारलं असता त्यांनी या प्रश्नाचं अधिकृत उत्तर न्यायमूर्ती शिंदे साहेब देतील असं म्हणत अधिक बोलणं टाळलंय. मला वाटतं त्याच्या प्रश्नाचं उत्तर आज देणं शक्य नाही, आज मी देणार नाही, कारण विस्ताराने चर्चा केल्यानंतर त्या बाबतीमध्ये शिंदेसाहेब स्वतःच त्यांच्याशी बोलणार आहे. मला वाटतं त्यांना आता तो अधिकार प्राधिकृत केलेला आहे. एकदा त्यांची चर्चा होऊ देत, मग मला वाटतं सविस्तर बोलता येईल. 2 समाज एकमेकांसमोर उभे राहू नयेत हीच सरकारची भूमिका आहे. चर्चेतून मार्ग काढणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. तर ओबीसींवर अन्याय करणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. एकच आमचा प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीत 2 समाज एकमेकापुढे येऊन उभे राहिलेले आहेत अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात उभी राहू नये. आणि म्हणून ओबीसी समाजालाही आपल्याला सांभाळावं लागेल, मराठा समाजालाही न्याय द्यावा लागेल. आणि शेवटी मी पुन्हा एकदा सांगतो की आपण हे सगळ्यांनी बघितलेलं आहे की गेल्या 10 वर्षामध्येच जेवढा काळ आमचं पहिलं युतीचं सरकार होतं, दुसरं युतीचं सरकार आणि आता तिसरं युतीचं सरकार, या काळातच मराठा समाजाला न्याय मिळालेला. इतर कुठल्याही काळात मराठा समाजाला न्याय मिळालेला नाही. मराठा आंदोलन राज्याची राजधानी मुंबईमध्ये धडकलंय. तर ओबीसी समाजानंही नागपुरात साखळी उपोषण करत आंदोलनाचं हत्यार उपसल्याचं पाहायला मिळतंय. आता राज्य सरकार मराठा आंदोलनावर काय तोडगा काढतं तो मराठ्यांना आणि ओबीसींनाही मान्य होतो का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.